बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आहे असा पोहोचविता येतो. त्यासाठी तुम्हा सर्वांना नम्र विनंती, आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ हे सबस्क्राईब जरूर करावं. असो, शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर, ते थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या मनामध्ये एक स्वाभाविक प्रश्न आला असेल की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नरेंद्र मोदींना नेमका का बरं फोन केला असेल, नेमकं काय चाललंय ह्या दोघांमध्ये, काही बोलणी चालू आहेत का, काही संवाद घडतोय का? तर लक्षात घ्या, आपल्या सर्वांची म्हणजे एक मनुष्याचीच मी म्हणू शकतो, एक मेमरी शॉर्ट टर्म असते. म्हणजे आता काल परवामध्ये जे घडलंय ते आपल्याला जास्त आठवत असतं आणि 4-5 वर्षांपूर्वी जे घडलेलं असतं ते आपल्याला तितकंसं आठवत नाही. मग चांगले प्रसंग असो, वाईट प्रसंग असो, सर्वांच्याच बाबतीत. पण अनेकदा आपले अनेक चांगले प्रसंग, वाईट प्रसंग हे विस्मृतीत गेलेले असतात, कारण त्याला काळ लोटलेला असतो. त्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्या विस्मृतीत गेल्यात याचा अर्थ त्याचा महत्व संपतं असं होत नाही. हा संदर्भ पहा नेमका काय आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एका महत्वाच्या विषयाला घेऊन देशाच्या पंतप्रधानांना फोन केला होता, पण पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत, ते तिकडच्या प्रचार सभांमध्ये आहेत, त्यामुळे ते उपलब्ध नाहीत. अशा प्रकारचं पीएमओ कार्यालयाकडनं महाराष्ट्राच्या सीएमओ कार्यालयाला उत्तर आलं. आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हा फोन कशासाठी केला होता हे सगळ्यात महत्वाचं. महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन आणि महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा होता. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतोकाट प्रयत्न केले. लक्षात घ्या, देशाची जी धोरणं होती त्यावेळेसची, ती धोरणं ही राज्यांच्या विरोधी होती. म्हणजे रेमडेसिवीर औषध असेल किंवा इतर जी बुरशीजन्य आजाराची जी औषधं होती, या सगळ्यांच्या बाबतीत केंद्राची काही धोरणं होती. मग त्यांची खरेदी असेल, त्यांचं वितरण असेल, या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हा केंद्राचा होता. राज्य सरकारांना ही औषधे खरेदी करण्याची मुभा नव्हती. यासाठी सगळी म्हणजे अवलंबून राहावं लागत होतं केंद्र सरकारवर. यासाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी फोन केला, पण त्या फोनला उत्तर मिळालं नाही. जरा पहा ना, हा व्हिडिओ पहा. महाराष्ट्रात ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीर औषधाचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फोन केला होता. तो फोन सकाळीच झाला होता. तर त्या फोनवर मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांशी बोलणं झालं नाही. त्यांना पीएमओ कार्यालयातून उत्तर देण्यात आलं. ते उत्तर स्वतः सीएमओ कार्यालयातून म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयानंच प्रसिद्धी माध्यमांना दिलेलं आहे. ते उत्तर काय आहे ते बघूयात. तर मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही. पंतप्रधान तुमच्याशी संपर्क करतील असा निरोप उद्धव ठाकरे यांना देण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. ह्याच्यानंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं. ह्या दिवसातली ही दुसरी घडामोड आहे. आणि नवाब मलिक यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर काही गंभीर आरोप केले. त्यांनी रेमडेसिवीर औषध मिळवण्यामध्ये केंद्र सरकार हे महाराष्ट्रात अडथळा निर्माण करते असा आरोप केला. त्यांनी नेमका आरोप काय केलाय ते एकदा बघूयात. तर नवाब मलिक मीडियाला बोलताना म्हणतात की राज्यात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा भासतोय. आम्ही या संदर्भातली मागणी केंद्राकडे केली. त्यानंतर केंद्र सरकारने या औषधावर निर्यात बंदी लावली. ज्या 16 कंपन्या विदेशात हे औषध पाठवू शकत होत्या ते आता पाठवू शकत नाहीत. त्यांनी सरकारकडे संमती मागितली की आम्हाला हे औषध देशात विकण्याची संमती द्या. महाराष्ट्र सरकारला ही बाब समजली तेव्हा महाराष्ट्र सरकारनं थेट या कंपन्यांकडे आम्ही तुमच्याकडून रेमडेसिवीर घेऊ शकतो अशी तयारी दर्शवली. तेव्हा ही बाब या कंपन्यांनी केंद्राला सांगितली. त्यानंतर केंद्र सरकारनं या कंपन्यांना असं सांगितलं की महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीर विकाल तर तुमचे परवाने रद्द केले जाऊ शकतील, तुमच्यावर कारवाई होईल. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहिलं असाल
की कशा प्रकारे पीएमओ कार्यालयाकडनं उत्तर आलं आणि त्यानंतर पुराव्यासह नवाब मलिकांनी काही गोष्टी उघड केल्या होत्या. नवाब मलिकांनी काय सांगितलं होतं की जवळपास 16 कंपन्या आहेत त्या महाराष्ट्राला रेमडेसिवीर औषध देण्यासाठी तयार आहेत. पण त्या कंपन्यांना काय धमकी मिळाली माहितीये तुम्हाला? जर महाराष्ट्राला तुम्ही औषध द्याल तर तुमचे परवाने रद्द होतील, अशा प्रकारची ही धमकी होती. आता ठीक आहे, आज नवाब मलिक कुठे आहेत, काय आहेत, अनेक जणांचे प्रश्न असतील, तो भाग वेगळा. पण त्या ज्या काळामध्ये हे सारं घडत होतं ते सर्व तुम्हा सर्वांसमोर आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. रेमडेसिवीर त्या काळामध्ये ब्लॅकने विकलं जायचं. एक 3,000ची ती बाटली 3,000ची बाटली 12,000 15,000 पर्यंत गेली होती. काही काही ठिकाणी ती बाटली कित्येकांनी 40 हजारांना घेतली होती. मला आजही आठवतं, कारण शेवटी कसं असतं, त्या बेडवर पडलेला आपला पेशंट हा आपल्या जीवाभावाचा असतो, तो आपल्या हृदयाचा असतो. त्यावेळेस माणूस किंमत पाहत नाही, कुठूनही कसंही अख्खं घरदार विकेन, सगळं आहे नाही ते सगळं विकेन, पण माझ्या माणसाला मी जगवेल, या तत्वाने अनेकांनी सारं विकलं, ही औषधं विकत घेतली. फायदा किती झाला किती नाही झाला या भागात मी जाणार नाही, पण लक्षात घ्या त्या काळामध्ये या रेमडेसिवीरचा हा कृत्रिम तुटवडा तयार करण्यात आला होता. लक्षात घ्या शिवसैनिकांना. तुम्हाला त्या रांगा दाखवतो मी, तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅक होईल या सगळ्यामध्ये. फ्लॅशबॅक, आपण थोडंसं 2.5-3 वर्ष मागे जाऊयात. आता जसं सर्वसामान्य ही परिस्थिती आहे, सध्या आपण जी पाहतो ही सर्वसामान्य परिस्थिती आहे. 2.5-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रात काय भयान वातावरण होतं, या रांगा पहा जरा. अंगा पाहिल्या की आत्ताही अंगावर एक शहारा येतो. या अशा प्रसंगात देखील विरोधकांनी काय केलं माहितीये शिवसैनिकांनो? आता तो विषय मी काढणारच नाही की तुम्हाला काही मदत करायची असेल तर ती मुख्यमंत्री सहायता निधीला करू नका. ती पीएम काय त्या योजना, पीएम केअर फंड, जो एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे, पीएम केअर फंड, तो फंड झाला. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, शब्दातला मतितार्थ लक्षात घ्या. फंड हा फंड झाला, पण सीएम म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीला 1 रुपयाची मदत करू नका असं करणारे हे विरोधक, म्हणजे हे फडणवीस असतील, यांचे सगळे बगलबच्चे असतील, सगळ्यांनी त्यावेळेस नको ते महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं होतं. याच्यातूनही पुढची एक गोष्ट सांगतो, म्हणजे सगळ्यांचा सर्वोच्च कळस तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस मुंबई पोलिसांनी या ब्रुक फार्माच्या राजेश डोकानियाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, कारण त्यांच्याकडे एक स्टॉक आहे रेमडेसिवीरचा, हे जेव्हा मुंबई पोलिसांना कळालं, म्हणजे अन्न औषध प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फक्त त्यांना ताब्यात घेतलं, तर लाड असतील, दरेकर असतील, फडणवीस असतील, म्हणजे तत्कालीन विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहांचे वरच्या खालच्या पोलीस स्थानकामध्ये म्हणजे बीकेसीतल्या उपायुक्तांच्या त्या केबिनमध्ये जाऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी पाहिला असाल. तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, जरा हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे पोलिसांना देखील त्यांच्या कार्यापासून वंचित ठेवलं जात होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, जेव्हा याच व्हिडिओत तुम्ही पाहाल, जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, जसं हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, यांनी पलटी मारली. काय म्हणतात की हे सगळं आम्ही महाराष्ट्रात देण्यासाठी आणलं होतं, जो स्टॉक आम्ही केला होता तो महाराष्ट्राला देण्यासाठी. मग जर महाराष्ट्राला देण्यासाठी आणला होता तर महाराष्ट्र सरकारशी संगनमत तुम्ही करू शकत नाही. स्वतः संजय राऊत म्हणाले की जर तुम्ही हे महाराष्ट्रासाठी आणलं होतं तर संगनमताने आणायला पाहिजे होतं. या सगळ्याचं श्रेय तुम्हीच घ्या, काही नको. श्रेयवादाची ही लढाई नाही, पण अशा प्रकारे लपून छपून हे कुठे चाललं होतं? जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा. कंपनीकडे शनिवारी रेमडेसिवीरचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. तेव्हा चौकशीसाठी मुंबई पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेण्यात आलं.
तेवढ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी या ताब्यात घेण्याविरोधात आक्षेप नोंदवला. पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा व्यावसायिक भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला गांधी यांनीही यावर एक ट्विट करून फडणवीसांवर टीका केली आहे. जबाबदारीच्या पदावर राहिलेली एक व्यक्ती अशा संकट काळात रेमडेसिवीरची साठेबाजी करते, हा मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा आहे असं त्या म्हणाल्या. मात्र रेमडेसिवीरचा हा साठा आपण महाराष्ट्र सरकारलाच देणार होतो असं आता भाजपकडून सांगितलं जातं. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाने याबद्दल सरकारशी चर्चा करायला हवी होती असा सल्ला दिला आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की विरोधी पक्षानं मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली पाहिजे. जर त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि ते सरकारला डावलून रेमडेसिवीर मिळू शकत असतील तर त्यांनी ते राज्यासाठी मिळवण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांशी जे चर्चा केली असती तर नक्कीच याचं श्रेय विरोधी पक्षालाही घेता आला. त्यावेळेस यांची ही चोरी पकडण्यात आली, त्यावेळेस मात्र आम्हाला हे महाराष्ट्राला द्यायचं होतं अशा प्रकारचं एक यांनी तो विषय बदलण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये मला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवायचा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा. त्यांनी देखील नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. मी हे का दाखवतोय जाणीवपूर्वक, कारण ज्यावेळेस आपण बिनशर्त पाठिंबे देता, ज्यावेळेस आपण कुठल्याही अटी शर्ती न ठेवता ह्यांचे उमेदवार कसे निवडून येतील, ह्यांच्या उमेदवारांना कशी चांगली मतं पडतील, माझी स्वतःची मतं ह्यांना कशी पडतील, या सगळ्या गोष्टी आज 2.5 वर्षानंतर ज्यावेळेस आपण करता त्यावेळेस 2.5 वर्षांपूर्वीचा हा काळ देखील आपल्याला देखील आठवायला हवा. आपण स्वतः एक नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं, त्यात सांगितलं होतं खरेदी आणि वितरण हे राज्य सरकारांकडे असावं, आपण स्वतः करू नये. मला नवल वाटलं ते म्हणतायत त्याच्यामध्ये, मला नवल वाटलं की औषधांची खरेदी, विक्री, त्यांचं वितरण हे केंद्र सरकारकडे राहील, हे असं होऊ शकत नाही. याचा सर्वस्वी अधिकार हे राज्य सरकारांना द्यावे, स्वतः मनसे अध्यक्ष म्हणाले होते. हा व्हिडिओ पहा तुम्ही एकदा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलंय आणि कोविडच्या साथीदरम्यान लागणाऱ्या रेमडेसिवीर आणि अन्य औषधं तसंच इतर साहित्याची खरेदी राज्याकडे द्या अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी लसीकरणाच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आज म्हणजे 22 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी रेमडेसिवीरच्या पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केलाय. राज ठाकरे म्हणालेत की रेमडेसिवीर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला. आपण नुकतंच देशाला उद्देशून केलेलं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत याचं मार्गदर्शन केलंय. त्यानंतर मग रेमडेसिवीर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वतःकडे ठेवण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय. त्यांनी केंद्राला विनंती केली आहे की रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे आणि कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी राज्यांकडे सोपवावी. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये रेमडेसिवीरची टंचाई जाणवते. या औषधासाठी आधी रांगा लागलेल्याही दिसायच्या. त्यानंतर रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राजकारणही होताना दिसलं. केंद्र सरकारनं रेमडेसिवीर वितरणाचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवलेत आणि राज्याला पुरेसं रेमडेसिवीर मिळत नाही असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला होता. हे सगळं घडून देखील तुम्ही या सर्वांना बिनशर्त पाठिंबे देऊ केले. बिनशर्त पाठिंबे, वाह रे तुमची ती बिनशर्त पाठिंब्यामागची तत्व, वाह रे वाह. असो, महाराष्ट्राच्या बाबतीत ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन्स असतील, आयसीयूचे बेड असतील, आयसीयूची मशीन्स असतील, अनेक गोष्टी, अगदी कोवॅक्सिन असेल, कोविशिल्ड असेल, या वॅक्सिन्स असतील, म्हणजे परदेशांना फुकट वाटल्या गेल्या पण महाराष्ट्राला दिल्या जात नव्हत्या. महाराष्ट्रातल्या लोकांना सर्वात शेवटी या वॅक्सिन्स मिळत होत्या, कारण सरकार महाराष्ट्रामध्ये ह्यांचं नव्हतं. अनेक बाबतीत यांनी सापत्न वागणूक केली आणि या सगळ्यानंतर देखील महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या आपल्या ह्या जनतेला वाऱ्यावर टाकलं नव्हतं. जर केंद्र सरकार आम्हाला वॅक्सिन्स देत नसेल तर मात्र आम्ही वॅक्सिन्स बाहेरून विकत घेऊ, इतर देशांकडनं विकत घेऊ. महाराष्ट्राला तुम्ही एवढं सावत्रपणाची वागणूक देत असाल. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये रेमडेसिवीर सारख्या औषधासाठी महाराष्ट्र सरकारने म्हणजे इतर देशांच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या की आम्हाला महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीर पाहिजे, कुठल्याही देशाची जर तयारी असेल तर आम्ही ते विकत घेऊ. पहा ना, ह्या जाहिराती देखील पहा. रेमडेसिवीर मिळवण्यासाठी राज्य सरकारची आता
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती सुरू आहेत. या जाहिरातींना काही देशांना प्रतिसादही मिळालाय. सिंगापूर, बांगलादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्स पुरवण्यासाठी प्राथमिक तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारचा या देशांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन्स खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबतची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये रेमडेसिवीरची जाहिरात देण्यात आली आहे. अनेक देशांनी महाराष्ट्राच्या जाहिरातीला प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळतंय. ज्या माहितीसाठी सांगतो शिवसैनिकांनो, दिवसाला महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बाटल्यांची गरज असताना, 1,00,000 बाटल्या एका दिवसाला गरज असताना यांचं वितरण कसं होतं माहितीये तुम्हाला? महाराष्ट्राला 26,000 बाटल्या मिळतील फक्त, अशा प्रकारची तजवीज केली गेली. एवढ्या मोठ्या राज्याला 26,000 बाटल्या मिळणार. याला म्हणतात सावत्रपणा, याला म्हणतात सापत्न वागणूक, आणि याला म्हणतात कोत्या मनाचं दर्शन. हे बाकीचे आज या सगळ्यावर बोलणार नाहीत. यांचे जे बोल घेवडे, जे विश्लेषक असतात, यांच्या बाजूने जी विश्लेषण करत असतात, आज तुमचे देखील श्वास जिवंत आहेत ना. यांचे जे कोणी बोल घेवडे विश्लेषक असतात, यांची री ओढणारे, त्यांचे श्वास देखील त्या महाविकास आघाडीच्या सरकारचं ते आभार माना तुम्ही. खरं तर असो, या सर्व गोष्टी आपल्या विस्मृतीत जात असतात. काही वेळा या दाखवणं देखील तितकंच गरजेचं असतं. शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीने जो काळ काढलेला आहे, त्या 2.5 वर्षांचा काळ, हा संपूर्ण काळ कोविडमध्ये गेलेला आहे. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ज्या काळामध्ये जग मरणासन्न अवस्थेमध्ये होतं, जगाचा अर्थगाडा ठप्प होता, अशा काळामध्ये या महाविकास आघाडीने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं आणि त्याची कमान सांभाळली होती. त्याही काळात तो अर्थगाडा 6.5 लाख कोटींची FDI इन्व्हेस्टमेंट आणणारं देशातलं एकमेव राज्य होतं. हे महाराष्ट्र राज्य होतं. तेच महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवसेनेच्या नेतृत्वातलं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.